चिंचवडमधून शंकर जगताप यांनी खूप मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय। पहिलीच निवडणूक होती, मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय, काय सांगा? निश्चितच सर्व मतदार राजांचं मी मनापासून आभार मानतो। सर्व आमच्या लाडक्या बहिणींचाही आभार मानतो आणि महायुतीचे सर्व आमचे नेते, माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आमचे नेते आणि महाराष्ट्राचं दैवत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सर्व महायुतीतील घटक पक्षातील सर्व नेते, रामदासजी आठवले साहेब, या सर्वांचं मनापासून, सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या या कष्टामुळे आणि मतदार राजांनी दाखवलेला हा विश्वास, याच्यामुळे मोठा विजय मिळवता आलेला। कुठलं काम एवढं मोठं झालं? खरं तर दादा होते तुमच्या आणि त्याच्यानंतर आता तुम्ही वहिनी होत्या। निश्चितच हा विजय हा विकासाचा विजय आहे। गेली 40 वर्षापासून जगताप कुटुंबीय असेल किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते असेल, जनतेचं काम करत आलेलो आहेत। विरोधकांचं पाहिलं तर फक्त हा विरोधक हा इलेक्शन, हे निवडणूक तर त्या निवडणुकीलाच दिसायचा आणि जनतेने त्याला जागा दाखवून दिलेली आहे। तर निवडणूक चुरशीची करण्याचा प्रयत्न केला होता काही वेळ चिंचवडची। निश्चितच चुरशीची नव्हती। आपण जो फरक पाहिला, जनतेच्या मनात काय होतं हे तुम्ही पाहिलं। मग सगळे विकास पुरुष सगळे एका बाजूला आलेले होते। मग त्यामध्ये मोरेश्वर भाऊ असतील, नाना काटे असतील, प्रशांत शितोळे असतील, हे सगळी मंडळी बरोबर आल्यामुळे निश्चितच सगळे विकासाचे कामं करणारी कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे जनतेने आणखीन विश्वास ठेवला। खरं तर आता काय करण्याचा चिंचवड करता आणि पिंपरी चिंचवड करण्याचा तुमचा ध्यास आहे? निश्चितच पिंपरी चिंचवड शहर हे भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर कशा पद्धतीने उमटवून दिसेल आणि जास्तीत जास्त विकास हा पिंपरी चिंचवड शहराचा कसा होईल, हाच माझा ध्यास असणार आहे। नक्कीच हे होते शंकर जगताप, या ठिकाणी त्यांचा विजय जो आहे तो झालेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचा जल्लोष साजरा करतायत। कॅमेरामन सुमित सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।